नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहे सगळे? काय म्हणते थंडी? सध्या हिवाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे खूप थंडी आहे सध्या. आणि म्हटलं आता काहीतरी करूयात चटपटीत असं. तर आज मी तुम्हाला कोथिंबिरीची वडी याची रेसिपी दाखवणार आहे. पावसाळा म्हटलं की सगळ्यांना भजी खावीशी वाटतात. तर आता सध्या थंडीचं वातावरण आहे, तर म्हटलं जरा कोथिंबिरीची वडीची रेसिपी करूयात. तर इथं मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे. तर मी निवडून घेत आहे, त्याच्यामध्ये खूप माती असते, त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. तर बघा, माझी इथे कोथिंबीर निवडून झालेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि लगेच तिला कापून पण घ्यायची आहे. तर बघा, इथं मी स्वच्छ कापून पण घेतलेली आहे. आणि आता ही आपल्याला धुवून घ्यायची आहे कोथिंबीर. तर आता इथं मी धुवून घेत आहे चांगली स्वच्छ अशी कोथिंबीर. तर कोथिंबीर माझी धुवून झालेली आहे, कापून पण घेतली आहे. तर एक मोठी परात घ्यायची आहे. त्या परातीमध्ये सगळी अशी कोथिंबीर टाकून द्यायची. काड्या असतील तर त्या वेगळ्या करायच्या. थोडेसे जिरे घ्यायचे, जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. आणि हळद पण टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि मीठ पण टाकायचं चवीनुसार. आणि लगेच त्याच्यामध्ये ना एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. मी इथं एकच वाटी घेतलं आहे, तर मी त्याच्यात टाकणार आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, याच्यात पाणी टाकायचं नाही. आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि याचा चांगला असा गोळा तयार करायचा. कढई घेतली आहे, कढईत पाणी टाकायचं आणि चांगली अशी एक उकळी काढून घ्यायची आहे त्याला पाण्याला. एक जाळी घेतली आहे, तिला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये आपण केलेला कोथिंबिरीचा हा गोळा ठेवून द्यायचा आहे. तर तुम्ही पाहिजे तर त्याचे 2 भाग करू शकता, मी पण केलेले आहेत. आणि हे याच्यावरती ठेवायचं आणि चांगली वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, इथं मी वाफ काढण्यासाठी ठेवलं. आता 10 ते 15 मिनटं झाले. तर हे चांगला गोळा मस्तपैकी शिजला आहे. तर हे असं चेक करायचं. तर हा शिजून तयार आहे बघा. तर याचं काय करायचं, आता मस्त आपल्याला पाहिजे तशा आकाराचे चांगले त्रिकोणी गोल आकारात असे काप करून घ्यायचे आहेत. तर बघा, मी इथं दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने काप केले आहेत. तर कढई लगेच ठेवायची गरम करायला तेल, तोपर्यंत आपले काप करून तयार आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीचे मी काप केले आहेत लहान मोठ्या आकाराचे. तर आता हे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत. तेल आता चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये लगेच मी एक एक करून असे हे काप टाकून देणार आहे आणि मस्त तेलामध्ये तळून घेणार आहे. 5 ते 10 मिनटं लागतात चांगलं तळायला, तरच ते खुशखुशीत असे तयार होतात कोथिंबिरीच्या वड्या. तर बघा, अशा पद्धतीने मी एक एक सोडून दिले आहे तेलामध्ये आणि हे चांगलं तळलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मी आता लगेच एका भांड्यामध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. या तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. खूप टेस्टी आणि खूप चवदार लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी कोथिंबिरीच्या वड्या ट्राय करायला विसरू नका.